जी ठोंबरे साहेबांच्या वतीनं अमोदजी कुलकर्णी साहेबांनी दिलेली उत्तम दर्जाची साथ आणि भिसेगावकरांनी केलेला अट्टहास अर्थातच तिसऱ्या रात्रीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. एक बिग फाईट, बिग लढत. नेरळ विपक्ष खालापूर अर्थातच अशा पद्धतीने आपल्याला ही मॅच पाहायला मिळणार. एकीकडे शिरवली तर दुसरीकडे श्री 11 नेरळ. पंचांच्या उजव्या बाजूने डाव्या हाताचा गोलंदाज सज्ज झालाय. गोलंदाजी मार्कवर कुणाल. स्ट्राइक एंड वरती मकरन. पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर लेग ब्रेक पद्धतीने पाहायला मिळाला आणि हा चेंडू विसावतोय रक्षकाच्या हातामध्ये. सावधरित्या चेंडूला खेळायचं होतं मकरनला, पण अशा वेळी बॅटचा आणि चेंडूचा मात्र संपर्क झाला नाही. चेंडू गेला निर्धाव. यावेळेस सन्मान दिला गेला. या चेंडूला मात्र कन्वर्ट केलं एका धावेमध्ये आणि एका धावेनं धावांचा श्री गणेश होतोय टीम श्री 11 नेरळ संघाचा. गणरायाच्या चरणी नतमस्तक होऊया आणि जाऊया मैदानामध्ये. हा जबरदस्त चेंडू. बाणाने देखील सन्मान दिला या चेंडूला. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. पंच मात्र तिसऱ्या पंचांची मागणी करतात. काय घडलं, काय बिघडलं, नक्कीच तिसरे पंच सांगतील. ही धाव पूर्ण झाली की नाही. ही धाव जर पूर्ण झाली असेल तर फलंदाज त्याच्या जागेवरती आपल्याला पाहायला मिळेल आणि धाव जर पूर्ण झाली नसेल तर नक्कीच कदाचित श्री 11 नेरळ संघाला हादरा दिला जाईल. तिसरे पंच मात्र नक्कीच निर्णय देतील. तिसऱ्या पंचांनी इथे मात्र ऑफिशियल निर्णय दिलाय. इट्स अ नॉट आउट. म्हणजे ही एक धाव धावफलकावरती नोंद केली जाईल. आता 3 चेंडूचा खेळ झालाय आणि धावफलकावरती श्री 11 नेरळ संघाच्या धावा नोंद केल्या गेल्या त्या 2. संत गतीनं आता चालू असलेला हा सामना, पण मोक्याच्या क्षणी एक कधीही फलंदाज आक्रमक होऊ शकतात आणि आता मात्र चांगली कामगिरी करतोय गोलंदाज कुणाल. पुन्हा एकदा सन्मान दिला गेलाय. यावेळेस गलीच्या दिशेनं पॉइंटचा क्षेत्ररक्षकानं सुंदर प्रयत्न केला. एक धाव मात्र मिळाली. एका धावेनं पुन्हा एकदा धावफलकावरती वाढ. 3 धावा आल्यात धावफलकावरती आणि या 3 धावेनं खेळ चालू आहे तो श्री 11 नेरळ संघाचा प्रथमतः फलंदाजी करताना. विपक्ष पक्षामध्ये आपण बघतोय शिरवली संघाची गोलंदाजी आता धारदार पद्धतीने पाहायला मिळते. ज्या शिरवली संघाला गोलंदाजीचा तोपखाना म्हणून ओळखला जातो तोच शिरवली संघ आता आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती या दोन्ही फलंदाजांना थोडासा बांधून ठेवण्याचं काम करतोय. बाळा यावेळेस आपण बघतोय फटका फसलाय बाळा या फलंदाजाचा आणि झटका बसलाय श्री 11 नेरळ संघाला. यष्टीरक्षकानं मात्र पकडलाय सुंदर झेल. आता मात्र श्री 11 नेरळ संघाला हादरा दिला गेला. पहिल्या क्रमांकाचा धावफलकावरती धावा आहेत त्या 3. फलंदाज तंबूच्या आश्रयाला परतला. आता तिसऱ्या क्रमांकावरती संदेश पाटील एक अष्टपैलू दर्जाचा खेळाडू श्री 11 नेरळ संघाची बाजू मांडण्यासाठी मैदानामध्ये आलाय. गावाच्या नावासाठी गावाच्या मातीसाठी खऱ्या अर्थानं क्रिकेटचा अट्टहास मात्र करायचा पूर्ण संदेशला. आता संदेशला देखील सांगावं लागेल या मॅच मध्ये मी काय आहे आणि मी काय करू शकतो. यावेळेस संदेशनं आल्या आल्या मिड विकेट क्षेत्राच्या बाहेर चेंडूला फेकून दिले. आउट ऑफ द बार. एक दर्जेदार येतोय षटकार.
येस डीजे धन्यवाद. असं गीत डीजेनं लावलं का सगळेच त्याच्याकडे बघत राहिले, त्याबद्दल त्याचा मी धन्यवाद व्यक्त करतो. टाइम तुम्हाला साधावा लागेल. तुम्हाला फक्त 3 ते 4 सेकंद असतात आणि त्या वेळेमध्ये तुम्हाला अशी गाणी वाजवावी लागतील ज्याने या खेळाडूंच्या मनामध्ये चैतन्य जागा होईल. धावफलकावरती टोटल धावा आहेत त्या 9. डीजे ऑपरेटर आज मात्र चेंज आहेत. कालच्या रात्रीमध्ये वेगळे डीजे ऑपरेटर होते. तुम्हाला तीक्ष्ण नजरेने सामन्याकडे पाहावं लागणार, जसं आमचा गुणलेखक बघतोय. संगीताचं बरंचसं महत्व आहे क्रिकेटच्या खेळामध्ये, व्यावहारिक जीवनामध्ये. जेव्हा माणूस टेन्शन मध्ये असतो ना, आता त्यांनी त्यावेळेस नक्की संगीत ऐकावी आणि खास करून भक्तिगीतं आणि कोळी गीतं ऐकावी. त्यातून तुम्हाला 99% मी तर म्हणेल चैतन्य निर्माण होऊ शकतं आणि तुम्ही टेन्शन मुक्त होऊ शकता काही क्षणापुरते तरी. आपल्या कारकिर्दीमध्ये सचिन रमेश तेंडुलकर यांनी देखील संगीताचा पुरेपूर फायदा केला. नेक्स्ट बॉलर गोलंदाजी मार्कवर सनी पाटील. धावफलकावरती धावा लागल्यात त्या 9. एका गड्याच्या मोबदल्यात टीम श्री 11 नेरळ संघाच्या पहिल्या क्रमांकाचा फलंदाज बाद होणारा बाळा मोरे. आता मात्र संदेशनी डाव सावरलाय. यावेळी दांडीचं डाऊन क्रिकेट पुढे येऊन सरसवलाय मकरंद आणि एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर पहिल्या चेंडूवरती मोहर उमटवतोय, घेतोय 4 धावांसाठी चौकार. या चौकारानं धावफलकावरती धावा लागल्या त्या टोटल 13. क्या 13 क्या मेरा. डीजे ऑपरेटर थोडासा टेन्शन मध्ये आहे. आणखी एक जबरदस्त फटका यावेळेस पॉइंट क्षेत्राच्या बाहेर मकरंदच्या बॅट मध्ये येतोय कडक ब्रँडेड अप्रतिम चौकार. वरती 17 धावा नोंद केल्या गेल्यात. प्रयत्न करत राहा. जे काय करायचे ते एक दिवसात नाही होणार, पण एक दिवस मात्र नक्की होईल असा नक्कीच मी संदेश दिला आमच्या डीजे ऑपरेटरला, जे आता मला वाटतं शिकतायत. मी बोलतोय हा जबरदस्त चेंडू होता. यावेळेस आपण बघतोय लॉंगॉनच्या क्षेत्ररक्षकानं मात्र काऊ कॉर्नर मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण केलं. 1 धाव मात्र मिळते. एका धावेनं धावफलकावरती वाढ टोटल 18. सन्माननीय हर्षलजी विचारे साहेब या मॅचचा मनमुराद आनंद घेतात, पण त्यांना विनंती असेल आपण आसनस्थ व्हा आणि त्यानंतर या मॅचचा आनंद घ्या. हा जबरदस्त चेंडू यावेळेस आपण बघतोय गुडलेन स्पॉटवरनं चेंडूला उसळी दिली. लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू संदेशच्या बॅटवर मात्र आला नाही. चेंडू गेला निर्धाव. संदेश ज्यांना आल्या आल्या वैयक्तिक स्वतःचं अकाउंट मात्र खोललं होतं या मॅच मध्ये 6 धावांनी, आणि त्या 6 धावांनी खऱ्या अर्थानं नवसंजीवनी निर्माण केली आहे या मॅच मध्ये. हा जबरदस्त फटका गोळीच्या वेगानं चेंडू जातोय आर पार. नो डाऊट इट्स चौकार. हा जबरदस्त फटका पुन्हा एकदा पॉइंट क्षेत्राच्या जवळना डीप पॉइंट मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव मिळते. एका धावेनं धावफलकावरती वाढ. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर टीम शिरवली विपक्ष श्री 11 नेरळ संघानं धावा नोंद केल्या त्या टोटल 23. 1 गडी बाद 23. एका गड्याच्या मोबदल्यात 23 धावा धावफलकावरती. यानंतरची होणारी मॅच असेल कुंडलज विरोधात प्रज्वत गुणगे. दोन्ही संघांनी तयार राहायचं. यानंतर लगेच नाणेफेकीचं कौल केलं जाईल. गुणगे संघाचा कर्णधार आणि कुंडलज या संघाच्या संघनायकाला आमंत्रण असेल आपण टॉस बॉक्स मध्ये या. धावफलकावरती आपण बघतोय 2 षटकांच्या समाप्तीनंतर
23 धावा नोंद केल्या गेल्यात. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 9, या षटकामध्ये आल्या बिनबाद 14 धावा. पहिलं षटक आपण बघतोय कुणालच्या माध्यमातून फेकलं गेलं होतं, ज्याच्यामध्ये एक विकेट घेतली आहे बाळा मोरे या फलंदाजाची. आता नेक्स्ट बॉलर येतोय तिसऱ्या क्रमांकावरती अंकेश. कालच्या शेवटच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अंकेश कडू गोलंदाजी मार्कवर तिसऱ्या क्रमांकावरती. हा चेंडू यावेळेस आपण बघतोय हिट करण्याचा प्रयत्न केला आणि फलंदाजाला केले बीट. आणखी एक फलंदाज मकरन बॅक टू द पॅव्हलियन. श्री 11 नेरळ संघाला हा 440 चा करंट. टीम शिरोली संघाच्या माध्यमातून. सन्माननीय माजी नगरसेवक धनंजयजी दुर्गे साहेबांचं आगमन झाले या व्यासपीठावरती. अर्थातच मी त्यांचं स्वागत करतो आणि त्यांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती या. आपलं सहर्ष स्वागत आहे. धनंजय दुर्गे साहेबांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती या. आदरणीय सुरेश भाऊ लाड चषक 2022 च्या माध्यमातून आपलं सहर्ष असं स्वागत आहे. नेक्स्ट बॅट्समन प्रथमेश मैदानामध्ये येतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पुन्हा एकदा तिसऱ्या क्रमांकाचा अंकेश तयार. घुटना टेक तमाशा देख आणि यावेळेस पंचांनी सांगितलं बॅटला चेंडून स्पर्श केलाय. एक धाव मात्र येते. एका धावेनं धावफलकावरती वाढ. टोटल 24. टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून थेट प्रेक्षेपण, युट्यूबच्या माध्यमातून घर बसल्या प्रेक्षक, स्मार्टफोन स्मार्ट टीव्हीच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्या सर्वांचं पुन्हा एकदा आदरणीय सुरेश भाऊ लाड चषक 2022 च्या माध्यमातून मी या आयोजनामध्ये सहर्ष स्वागत करतो. हा फिरून मारण्याचा प्रयत्न. अर्थातच आपण बघतोय लॉंग स्लिपच्या बाहेर चेंडू गेला. 4 धावांसाठी येतोय चौकार. या 4 धावांनी टोटल 28. आणखी एक जबरदस्त फटका सजवलाय. यावेळेस फाईन लेग क्षेत्राच्या बाहेर. टांगा पलटी घोडे फरार. चेंडू गेला आर पार. येतोय षटकार. आपण बघतोय सुधागड तालुक्यातील एका दादा संघाला मात्र पराभवाची धूळ चाकली होती याच मैदानावरती. देसाईपाडा संघाच्या विरोधात लाजवाब अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. पण त्याच शिरवली संघाच्या गोलंदाजावरती केलाय बॅक टू बॅक हल्ला आणि हा प्रीमियम लीग, नेरळ प्रीमियम लीग, बऱ्याच प्रीमियम लीग मध्ये पाहायला मिळू शकतात.
आणखीन एक फटका सजवला यावेळेस ऑफ स्टंपच्या लाईन मध्ये जाऊन या फटक्याला कन्वर्ट केले आउट ऑफ द पार. आणखीन एक दर्जेदार लागोपाठचा तिसरा षटकार. चौकार नव्हे तर लागोपाठचे षटकार आलेत फलंदाज प्रथमेशच्या माध्यमातून. या प्रथमेशनं या मैदानावरती षटकाराची हॅट्रिक पूर्ण केली आहे आणि टोटल धावा धावफलकावरती लागला श्री 11 नेरळ संघाच्या 46. सन्माननीय हर्षदजी विचारे साहेबांकडे लागोपाठच्या 3 चौकारांना लागोपाठच्या 3 षटकारांना 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. 2 बोट वरती आली म्हणजे 2000 रुपयाचं पारितोषिक. एक धाव येते. एका धावेनं धावफलकावरती वाढ. जो प्रथमेश ज्यानं लागोपाठचे 3 षटकार ठोकलेत तो मात्र आता स्ट्राइक एंड वरती. गोलंदाजी मार्कर गोलंदाज अजय, ज्याच्या नावातच बरंच काय आणि तो बरंच काय करण्याची क्षमता ठेवतो पण यावेळेस करतोय चूक. चुकीला माफी नाही. नियम क्रमांक 25 चा वापर करताना येतोय स्वेअर. एका धावेनं धावफलकावरती वाढ. टोटल 48. रात्री नाही स्वप्न बदलतात, ध्येय नाही मार्ग बदलतात. जिद्द ठेवा जिंकण्याची, कारण नशीब बदलो ना बदलो पण वेळ मात्र नक्कीच बदलेल. यावेळेस आणखीन एक दर्जेदार येतोय फटका. सीमा रेखा पार षटकार. अर्थातच आई मोठ्या मनाची आहे. जय अंबे भवानी क्रीडा संघ भिसेगाव यांच्या संयुक्त विद्यमानानं हे आयोजन आपण बघतोय. हा देखील फटका जातोय सीमारेषा पलीकडे आउट ऑफ द पार. येतोय बिग षटकार डावा स्कोर कार्ड वरती. यानंतरचा सामन्यासाठी कुंडलज आणि टीम गुणगे या दोन्ही संघांना मी आमंत्रित करतो. आपण टॉस बॉक्स मध्ये या. वैयक्तिक मात्र प्रथमेश 34 धावांवरती खेळ करतोय. चेंडू मात्र फेस केलेत आतापर्यंत 6. सन्माननीय नरेंद्रजी गोमारे साहेबांकडनं लागोपाठच्या आता जर तिसरा षटकार आला तर 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. नरेंद्र गोमारे साहेबांचं देखील मी या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करतो. हा चेंडू मात्र खोलवर टप्पा टाकण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मधोमध या चेंडूला अडवलं गेलं. एका धावेचं रूपांतर 2 धावांमध्ये पाहायला मिळालं. मी या फलंदाजीसाठी नक्कीच 2 शब्द म्हणेल. जसजसे तुम्ही यशस्वी होत जाल तसतसं लोक तुम्हाला तुमच्याकडे बघण्याची दृष्टी आपोआप बदलतील आणि आता दृष्टी बदलण्याचं काम या फलंदाजानं केलं. स्वतःकडे आकर्षण
ठेवण्याचं काम या फलंदाजानं केलं. हा फटका देखील जातोय आउट ऑफ द पार. यावेळेस आपण बघतोय लॉंग ऑफ क्षेत्राच्या बाहेर येतोय बिग बिग प्रथमेशच्या बॅट मधनं षटकार. धन्यवाद. एक नंबरची कामगिरी करतोय फलंदाज श्री 11 नेरळ संघासाठी प्रथमेश, ज्याच्या नावातच यश आहे आणि तो यावेळेस अजय सारख्या एका चांगल्या गोलंदाजावरती सातत्यानं मोठे फटके मारण्याचा विक्रम करतोय. हा शेवटचा चेंडू होता. हा देखील फटका सजवलाय. दोन क्षेत्ररक्षक चेंडूकडे पाहत राहिले आणि चेंडूला मात्र वन बाउंड सीमारेषा गाठली. येतोय शेवटच्या चेंडूवरती 4 धावांची मोहर उमटवणारा चौकार आणि या चौकाराच्या साहाय्यानं 24 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. श्री 11 नेरळ संघाच्या 2 गड्यांच्या मोबदला धावा जमा झाल्या त्या टोटल 72. नेक्स्ट इनिंग मध्ये शिरवली संघाला करायला 24 चेंडू मध्ये 73 धावांचा बाटला. मी या इनिंग ब्रेक मध्ये कुंडलस टीमच्या संघनायकाला त्याचबरोबर प्रज्वत गुंडगे संघाच्या संघनायकाला टॉस बॉक्स मध्ये आमंत्रित करतो नेक्स्ट मॅचचा टॉस करण्यासाठी. कुंडलस संघाचा संघनायक इथे उपस्थित झालाय. गुंडगे संघाच्या संघनायकाला विनंती असेल आपण टॉस बॉक्स मध्ये या. 24 चेंडू आणि 73 धावांची गरज आहे टीम शिरवली संघाला. सन्माननीय योगेशजी भरकले साहेबांना विनंती आहे आपण टॉस बॉक्स मध्ये या. तुमच्या शुभ असते यानंतरच्या मॅच साठी आपण टॉस करायचा आहे. कुंडलज विपक्ष प्रज्वत गुंडगे संघ मात्र आता यानंतरच्या मॅच मध्ये खेळताना पाहायला मिळणार. संघाचे कर्णधार इथे उपस्थित आहेत. दोघांचं मी या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करतो. नाणेफेकीचं सन्माननीय मान्यवरांच्या शुभ हस्ते मात्र केलं जात आहे. जय आंबे भवानी क्रीडा संघ विसेगाव आयोजित आदरणीय सुरेश भाऊ लाड चषक 2022 या माध्यमातून टॉस जिंकलाय कुंडलज संघानं. निर्णय असेल क्षेत्ररक्षणाचा आणि मॅच संपल्यानंतर आपण लगेच मैदानामध्ये जा. यानंतर या मॅच मध्ये काय घडतंय काय बिघडतंय हे ऐकवण्यासाठी मायक्रोफोन वरती येतील संदीपजी बोराडे सर. कर्जत परिसरातील एक गोड आवाज. यस थँक्यू डीजे थँक्यू. जोरदार टाळ्यांनी मित्रांनो दोन्ही संघाचं स्वागत करा. शिरवली विपक्ष श्री 11 नेरळा संघ या दोन संघादरम्यान चालू असलेले घमासान युद्ध पहिल्या इनिंग मध्ये पाहायला मिळाल्या. धावपळकावरती टोटल 72 धावा तर विजयासाठी आता शिरवली संघाला हव्यात 73 धावा संख्येची गरज. आणि असं असताना मात्र पहिल्या इनिंग कडे जाऊया जिथे मात्र प्रथमेश नावाच्या वादळाने वादळी खेळी साकारली, जिथे मात्र 9 चेंडूंचा सामना करत 46 धावा धावपळकावरती कोरल्या. जर
पुढच्या चेंडूवरती जर इनिंग मध्ये काही राहिलं असतं, एखादा चेंडू जर अजूनही खेळता आला असता तर मात्र सगळ्यात फास्टेस्ट 50 सुद्धा या ठिकाणी प्रथमेशची पाहायला मिळाले असते. परंतु घडलाय वेगळा, 46 धावांवरती रोखलं गेलाय. परंतु काय करतोय मैदानात ते पाहणार आहोत. 73 धावा होणार की नाही हे ऐकणार आहोत, परंतु डीजेच्या मधुर अशा संगीतानंतर. सलामीची जोडी मैदानात दाखल आपण पाहतोय. एकीकडे आहे अंकेश जो कालच्या सामन्याचा ठरला होता हीर. शेवटच्या क्षणी मात्र देसाईपाडा संघाला पराभवाची धूळ चाकणारा गोलंदाज ठरला होता. परंतु आता मात्र या क्षणी पाहतोय स्ट्रायकर एंड वरती तर नॉन स्ट्रायकर एंड वरती आहे सनी. तर एकीकडे आपण पाहतोय त्या दिवशी मात्र पहिल्याच दिवसात एक रणसंग्रामाचा खेळ साकार करणारा संदेश पाटील सध्या गोलंदाजी मार्कवर आहे. 73 धावा संख्येचं टार्गेट, 24 चेंडूंचा थरार. चांगला फटका अंकेच्या बॅट मधून येतोय. पहिल्या क्षणी ऑन साइड रिजन, सीमारेखा बाहेर, षटकार. प्रथमेशची इनिंग पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिली होती, परंतु इथे तीच इनिंग साकारणार का अंकेश? आणखी एक फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे एकच धाव येणार. एका धावेच्या मदतीने 7 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. तमाम क्रीडा रसिकांचं मात्र मनमुराद आनंद चालू आहे आणि तमाम क्रीडा रसिकांचा या स्पर्धेदरम्यान आयोजकांच्या वतीने व आमच्या वतीने सहर्ष स्वागत करूया. कारण प्रेक्षक वर्ग मायबाप आहे ज्यांच्यामुळे ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पडली जाते. दरम्यान या ठिकाणी अतिश देशमुख यांचं आगमन झाल्यानं विनंती की आपण स्थानपन्न व्हायचं आहे. ठीक आहे, आले बसा, ग्रामस्थ आहेत तुम्ही, सगळ्याच गोष्टी या ठिकाणी येतोय वाईटचा इशारा. पंच आमच्याकडे वळतायत आणि सांगतायत की हा चेंडू येतोय वाईट. डीजेचा कमी कर, डीजेचा गाणं लावताना. वाईटच्या मारेने एक बोनस आलाय. धावपळात जाऊन पोहोचलाय 8 आकड्यावर. इथे मात्र लॉंग ऑन लाईन पिक केली आहे. षटकार. मात्र धावपळात जाऊन पोहोचलाय. सुंदर चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि सुंदर चेंडूच्या माध्यमातून आपण पाहतोय या ठिकाणी येतोय डॉट. 14 धावा धावफलकावरती.
हा फटका कार्पेट पद्धतीने ट्रॅव्हल केलाय. चेंडू मागे क्षेत्ररक्षक तैनात होत आहे. उचलणार फेक करणार. तत्पूर्वी मात्र या ठिकाणी 2 धावा कंप्लीट. पहिलं षटक या ठिकाणी मात्र चालू आहे. एक वाईड आला होता. 2 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय 16 आकड्यावरती. रुपेश इकडे वरती आहे, काम आहे दिवस. हा चेंडू येतोय डॉट. कर बंद कर, काय करायचं ते. पहिलं षटक या ठिकाणी संदेश पाटीलचं थोडा महागडा मी म्हणेल, कारण या षटकात धावा आल्यात ते मात्र 16 आकड्यावरती. कारण तितकीच चांगली दर्जेदार गोलंदाजी सुद्धा पाहायला मिळाली. डॉट चेंडूची सांगता सुद्धा आली. सांगे कोड्याचं दुसरं षटक. चेतन शिंदे आता मात्र गोलंदाजी मार्कवर आहेत. कर्जत तालुक्याचं प्रतिनिधित्व करणारी टीम आपण पाहतोय श्री11 नेरल. एक दादा संघ म्हणून ज्यांची ओळख निर्माण झाली आहे, कारण या ठिकाणी आपण पाहतोय शिरोली संघासमवेत फार मोठं टार्गेट त्यांनी ठेवला 73 धावसंख्येचं. इथे मात्र पटका पसत होता. क्षेत्ररक्षणात पंबाल सुद्धा पाहायला मिळालं आणि या ठिकाणी एकेरी स्वरूपातली धाव. एका धावेच्या मदतीने धावफलक 17 आकड्यावरती. दरम्यान या ठिकाणी आपण पाहतोय कर्जत नगर परिषदेचे विद्यमान नगरसेवक उमेश गायकवाड यांचं या ठिकाणी आगमन झालं. विनंती आहे की आपण मंचावरती स्थानपन्न व्हायचं आहे. स्पर्धेच्या माध्यमातून आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत. सुरेश कहाणी आदरणीय सुदेश कांगणे सरांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालं. यांना सुद्धा विनंती आहे की आपण मंचावरती स्थानपन्न व्हायचंय. चेतन शिंदेच्या पहिल्या चेंडूवरती एकेरी स्वरूपातली धाव अंकेच्या बॅटमधून आपण पाहिली. त्याच्यानंतर स्ट्राईक रोटेट झालाय. लेफ्ट हँडर बॅट्समन सध्या आपण पाहतोय सनी, ज्याच्या बॅटमधून एक षटकार आपण पाहिला होता. चेतन शिंदेचा हा चेंडू, हा चांगला फटका येतोय. इथे मात्र बैठक शॉट सीमारेखा बाहेर येतोय. सनीच्या बॅटमधून खणखणीत दणदणीत डीप मिड विकेट रिजनचा षटकार. षटकाराला षटकाराच्या मदतीने 23 धावा धावफलकावरती. आणखी एक बुद्धी चातुर्याचा फटका पाहतोय. जसा चेंडू आला तसा मात्र पॉइंट रिजन कडे चेंडूला ट्रॅव्हल केला गेला. येतोय तो चौकार आणि या चौकाराच्या मदतीने 27 धावा या धावफलकावरती येत आहेत. निर्णायक क्षणी फटकेबाजी आहे, कारण हे सनीला सुद्धा माहिती आहे की या फटक्यांची गरज आहे शिराळी संघासाठी. पहिल्या इनिंग कडे जरा कॉन्सन्ट्रेट करूया. पहिल्या इनिंग मध्ये कुणाल दाभणेने फक्त 9 धावा खर्च केल्या पहिल्या षटकात. द्वितीय षटक आलं होतं याच सनीचा जो बॅटिंग करतोय, ज्याने मात्र 14 धावा खर्च केल्या. आणि अशा पद्धती जर पाहायला गेला
तर महागडं षटक होतं ते अंकितचं, जिथे 23 धावा आल्या होत्या आणि त्याच्यानंतर अजयने मात्र 26 धावा खर्च केल्या. आणखी एक दर्जेदार फटका, परंतु इथे फटका आउट ऑफ दी पार्ट. संदेश पाटीलचं मी कौतुक करेल, प्रयत्न शेवटपर्यंत सोडले नाहीत, परंतु असं प्रयत्नांची दाद द्यावी लागेल. इथे इथे षटकार. षटका मला 100 रुपये पत्रिका लावतो. नाव सांगा तुमचं. समीर सावंत. आता हे मारले ते पण लागू का? ना आता पूर्ण नाही तर प्रमाण. समीर सावंत यांच्याकडून पारितोषिक सुरुवात झालंय. आता येणाऱ्या प्रति षटकाराला मात्र 100 रुपयांचं कॅश प्राइज. आता येणाऱ्या षटकारांसाठी आतापर्यंत षटकार झाले 3. किशोरजी चालके साहेबांना विनंती की आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. हा चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय डॉट येतोय. किती आला रे? 33. इथे मात्र लेग बायची एक धाव येणार. एका धावेच्या मदतीने धावपलक जाऊन पोहोचलंय 34 आकड्यावरती. ओव्हर झाली. 2 षटकांचा या ठिकाणी खेळ संपलाय. मार्केवाडी संघाचे नामदेव मार्के, आपण आमच्याशी संपर्क साधायचा आहे. नामदेव मार्के, दादा तिथं बसा. दादा तिथं बसा. तिकडे बसा, मान्यवरांच्या खुर्चीत बसा. ए अक्षय, ए अक्षय, इकडे इकडे इकडे. हे तुमचं व्यक्तिमत्व जरा जास्तच लागलंय. तेव्हा तिकडे बसवलंय. या ठिकाणी हा चेंडू येतोय डॉट. धावपलकावरती आपण पाहतोय सांगे कोट्यातले 3रे षटक मॅक करतात मकरंद दैवलीकर. हा फटका इथे मात्र फसला होता, परंतु चुकी केली आणि चुकीला मात्र येतंय जीवदान. जीवदान सुद्धा कोणासाठी, ज्या सनीच्या बॅट मधून तलब ते षटकार 3 आपण पाहिलेत
त्याला जीवदान दिलं गेलंय. 73 रे 35 झाले किती बॉल आहे? 10 बॉल आहे. गेम आहे तो. ए बा हे जमा आहे तिथं नाव लिहिलंय. अरे हे नाही येतील ती बरी असतात. 3 झालं तर एक षटकार आला ना त्याच्यानंतर कोणी मारला तर सनीनी. डॉट आला त्याच्यानंतर एकेरी स्वरूपातली धाव ती सुद्धा धाव आली नसती परंतु तिथे दिलं गेलं जीवदान. मॅचचं षटक या सामन्याचे निर्णायक क्षणी रणशिंग पुंगताना दिसून येत आहेत. इथे फटका घेतोय परंतु या फटक्या धावा येतील एकच. 36 धावा धावफलकावरती आहेत. दरम्यान या ठिकाणी आपण पाहतोय चंद्रकांत राऊत सचिनजी हजारे यांचं या ठिकाणी आगमन होतं. दोन्ही मान्यवरांना विनंती करेल की आपण मंचावरती स्थानपन्न व्हायचंय. स्पर्धेच्या माध्यमातून आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत. आदरणीय सुनीलजी टोमरे यांना सुद्धा विनंती की आपण सुद्धा मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचंय. कलोते गावचे ग्रामस्थ आहेत सुनीलजी टोमरे या पण मंचावरती. नक्कीच आगामी टुर्नामेंट कलोते गावची आपल्याला फार मोठी स्पर्धा पाहायला मिळणार आहे. इथे येतोय मोठा फटका परंतु या फटक्यात एकच धाव येते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न चेंडू पर्यंत पोहोचेपर्यंत हा चेंडू जमिनीलगत पाहायला मिळाला. 38 धावा धावफलकावरती. 73 धावा संख्येचा पाठलाग. ज्या शेवटच्या 2 षटकांमध्ये शिरवली संघाने ज्या धावा बहाल केल्या होत्या त्या धावा मात्र या ठिकाणी कमवायच्या आहेत परंतु इथे मॅक त्या धावा करून देत नाहीये. सामन्याचं समीकरण बदलायला सुरुवात झाली आहे. या ठिकाणी येतोय मोठा विकेट. ऑन साइड पिक केले आणि इथे मात्र येतोय षटकार. 40 आकड्यावरती 44. षटकारासाठी 100 रुपयांचं कॅश प्राइज आहे परंतु इथे मात्र अद्यापर्यंत जसं लागलं त्याच्यानंतर आले 2 षटकार सनीच्या बॅट मधून. 7 चेंडू आणि 29 धावा संख्येची गरज आहे. हा फटका मात्र टॅप करून केला जात आहे. एक धाव कंप्लीट होणार आहेत कोणती शंका नाहीये आणि एका धावेच्या मदतीने आता मात्र धावा 45 आकड्यावरती आहेत. आता स्कोररच्या भूमिकेत फार चांगली कामगिरी साई पिंपळकर यांची आपल्याला पाहायला मिळते. दरम्यान नक्कीच जर पाहायला गेलं तर शेवटच्या षटकात अजय गोलंदाजाने 26 धावा खर्च केल्या होत्या. इथे सुद्धा तेच गणित आहे. इथे आता विजयासाठी पाहिजे 28 ना 28 धावा. 6 चेंडू 28 धावा होणार की नाही हे नक्कीच आपण ऐकणार आहोत परंतु डीजे अजयच्या सुमधुर संगीतानंतर. या ठिकाणी गाडीची चावी भेटलेली आहे. जर कोणाची असेल तर त्यांनी आपली ओळख पटवून घेऊन जायची आहे. मॅच कडे जाऊया कारण आता मात्र मॅच फार इंटरेस्टिंग मोड वरती आले कारण इथे 6 चेंडू आणि गरज असेल ते 28 धावा संख्येची. समोर असेल गोलंदाज बाला मोरे कारण जो सामना झाला होता श्रीपती बाबा उमरोली विपक्ष
श्रीलेवन नेरल. फार अटीतटीची मॅच आपण पाहिली होती. या ना. दरम्यान शिरवली संघ जर इथे विजय झाला तर रामदास पाटील यांच्याकडून 1000 रुपयांचं कॅश प्राइज आणि या स्पर्धेसाठी रामदास पाटील यांच्याकडून शुभेच्छा येतात. शुभेच्छांचा मात्र स्वीकार असेल. इथे फटका आलाय. काय करतोय या फटक्यामध्ये? एक धाव तर कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी सुद्धा कंप्लीट. या 2 धावींच्या मदतीने धावफलक पुढे सरसावलाय 47 या आकड्यावरती. आता मात्र चेंडू शिल्लक आहेत 5. गरज असेल 26. बाला मोरेचा पुढचा चेंडू. इथे मात्र फुलटास लॉंग ऑफ रिजन पीक. फार चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला या ठिकाणी बॅट्समनच्या बॅट मधून तलपता अंगार आणि इथे येतोय षटकार. कारण 4 चेंडू. आता मात्र गरज आहे 20 धावसंख्येची. पहिल्या याच्यात धावा किती होते रे? 12. षटकार आल्याच्या नंतर थोडं वातावरण सुन्न. आणखी एक पुलटा चेंडू. बाला मोरेला दिवसातले तारे दाखवायला सुरुवात केली आहे. कारण हा षटकार आल्याने धावफलक जाऊन पोहोचले ते अद्यापपर्यंत 59 आकड्यावरती. थँक्यू. किती बॉल किती पाहिजे? 3 चेंडू आणि 14 धावसंख्येची गरज आहे. याचे किती आले? किती आले त्याचे? 17 चेंडू 49 धावसंख्येवरती खेळतोय. राष्ट्रवादी शिरोली ग्रामपंचायतीचे सदस्य सदानंदजी मोरे सरपंच यांना विनंती की आपण मंचावरती यायचंय. आपलं सुद्धा या ठिकाणी सहर्ष स्वागत. जाऊया मॅच कडे कारण इथे षटकार आलाय. झाली ना 49. इथे मात्र फलंदाजाच्या 50 साठी एका धावेची गरज आहे. परंतु संघासाठी 3 चेंडूंमध्ये 14 धावसंख्येची गरज आहे. आणखी एक मोठा फटका. परंतु उंची 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 आणि हा चेंडू जातोय षटकार. फार टाळ्या. जर मित्र तुम्हाला थांबेल. जर प्रेक्षक वर्ग ही मॅच आवडली असेल तर जोरदार टाळ्या दोन्ही संघांसाठी होऊन जाऊ द्या. अफलातून मॅच होते. रोमहर्षक मॅच. प्रत्येकाच्या हृदयाची ठोके वाढवणारी मॅच. हा थांबा. तुमच्याकडून मागून घेतो मी. राहू दे तुमच्याकडे काय. अहो राहू दे तुमच्याकडे जेवढे होतील तेवढे मागून घेतो. बसा तुम्ही. आता 2 बॅक टू बॅक 2 मारले. या शकड्यासाठी पुढच्या का या? पुढचे 2 षटकार जर आले तर नरेश पाटील यांच्याकडून
5,000 रुपयांचं कॅश प्राइज. उचल. परंतु इथे या दोन षटकार मी म्हणणार नाही, कारण सध्या सामन्याच्या निर्णायक चेंडूकडे आपण वळूया, कारण आता गरज आहे. 500 रुपये का? अर्धशतकी केली झाली आणि 50 मारल्याबद्दल रामदास पाटील यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज या फलंदाजासाठी. इथे फटका आला कार्पेट केलाय. या ठिकाणी येथे एकदा दुसरी घेण्याचा प्रयत्न. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि 2 धावा झाल्यात कंप्लीट. फार या 2 धाब्यांच्या मदतीने संपूर्ण सामना आता बाजूला फेकून देऊया. धावफलक जाऊन पोहोचले 67 आकड्यावरती. आता मॅच आहे एक चेंडू आणि सिक्सरची गरज. हा या चेंडूवरती षटकार जर आला तर श्री गणेश स्पोर्ट्स खोपोली अर्थात तुषार धुमाल याचे मालक आहेत, त्यांच्याकडून मात्र फलंदाजाच्या षटकारासाठी टी शर्ट दिलं जाईल आणि जर गोलंदाजांनी हा चेंडू डॉट काढला तर गोलंदाजासाठी टी शर्ट असेल. दोन्हीकडून आग लावली आहे. आणि हा जर षटकार आला तर उमेश गायकवाड यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. आता अकाउंटंटची खरी गरज होती. जर षटकार आला तर मला वाटतं पुनश्च मला युट्यूब लाईव्ह रिटर्न पाहावे लागेल, कारण कोणत्या मान्यवरांनी काय पारितोषिक लावली ती फक्त मी सांगून देतोय. षटकार जर आला तर राजेश टांगे यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज. ज्यांची ज्यांची नावं घेतोय फार पारितोषिकं लागलेत. मलाच आठवत नाही आता किती पारितोषिकं लागलेत. मॅच दोघांच्या बाजूला आहे. षटकारची गरज आहे. एक चेंडू शिल्लक आहे. हर्षद विचार यांच्याकडून जर षटकार आला तर 2,000 रुपयांचं कॅश प्राइज. मी म्हटलं ना किती नावं घे हेच मला कळत नाही. कॉमेंट्री राहिली बाजूला. इथे पारितोषिकांचीच कैरात झाली आहे. कारण मित्रांनो दोन्ही संघांचं कौतुक करेल, कारण पहिल्या इनिंग मध्ये 72 धावांची केली साकारणारा श्री 11 नेरळ संघ आपण पाहिलाय, तर एकीकडे याच 72 धावांचा पाठलाग करताना शिरवली संघ आपण पाहतोय. जोरदार टाळ्या दोन्ही संघांसाठी होऊन जातो एकदा. काय मॅच होते मित्रांनो. डोळ्याचं पारणे पेटावं याची देई याची डोळा. पाहतोय आपण क्रिकेटचा सोहळा. फार इंटरेस्टिंग मॅच. कोणी जिंको कोणी हारो. इथे आलाय वाईट आउटसाइड द लेग स्टंप. परंतु या वाईटने सध्या तर मी म्हणेल नेरळ संघाला काही फरक पडत नाहीये, कारण इथे कंपल्सरी चेसिंगचा नियम आहे. इथे म्हणजे षटकार येणं अपेक्षितच. हे प्रेशर आहे. प्रेशर मध्ये बऱ्याच जणांची शिट्टी वाजते. मग प्रेशर कुकर असू दे नाही तर मैदानातला खेळाडू. इथे येतोय षटकार. अफलातून अफलातून मॅच. सनीचं कौतुक करावं लागेल. वेल वेल. थँक्यू डीजे. फार चांगली मॅच. येस येस. शिरोली संघ हस्तोल्लंघन करत या. थांबा आता पैसे काय झाले ते मलाच मी म्हटलं ना की आता मला युट्यूब लाईव्ह रिटर्न चेक करावं लागेल. थांबा लाईव्ह चेक करावं लागेल मला, कारण या क्षणी जर पाहायला गेलं का नाही उंच का नाही घेणार, कारण मॅच तेवढी कुशल मोमेंटला होती. अरे थांब बाबा, इथं डीजे लावून काय वातावरण तापवतं. डोक्याला रात्रभर काढायची आम्हाला. बजा डीजे भाई बजा.